चला एकदा बेस्ट आपलं आपलं काम करू. आपल्याला काय नाही, तेव्हा होईन तेव्हा होईन. आणि आपल्या पत्र सांगितलं तर होईल तुम्हाला. पत्र म्हणजे असं येड आहे का काय काय माहित म्हणाला बोलायला. बरेच असतात मला असं वाटतंय. तर राहायच्या बाबा काय बरं झालं बूट घातलेला होता नाही काय. हे बघा सगळं भरले काय गोबर गोबर मी बघितलं नाही ना हो. हे बघा इथं पण एक आहे. बरं ठीक आहे चला जाऊ द्या. काय आता भरला तर भरला. नक्षा काढी जातात इथून. तर चला डायरेक्ट आता जाऊ गावात. आणि आपल्याला काय करायचं थोडंफार कॉलम भरायची तर. आणि आज कॉलम भरा मी एकटाच आहे, दुसरं कोणी नाही. चला पप्पाने आधीच समोर. चला आता आपल्याला भरायचे तर आज कॉलम. पप्पा सांगून गेले आता नेमकंच ते बघा. तर चलो आता इथं तरी करून काय करायचे काय नाही. आपलं पद्धतशीर भरायचं काय टेन्शन नाही फायद्याचं जसं आहे तसं. तर डायरेक्ट भेटू आता साईटवर. तर बघा मित्रांनो आपण पोहोचलो साईटवर बघा. आणि सगळे खोकडे बी ठोकून घेतलेत सगळे. ते पण ठोकलाय. आणि पिलूलेच बघायला बा माझ्याकडे लगेच तिकडे बघा त्या. हो हे बघा ते बघा तिकडे. आणि रेती उचलायची आणि ते टाकायची माल. पुन्हा खडी उचलायची आणि ते टाकायची आणि माल काढायचा. तर बघा हे खोरं टोपलं सगळं दिलं आपल्याला आता. हे बघा चला एकदा बेस्ट आपलं आपलं काम करू. आपल्याला काय नाही, तेव्हा होईन तेव्हा होईन. आणि आपल्या पत्र सांगितलं तर होईल तुम्हाला. पत्र म्हणजे असं येड आहे का काय काय माहित म्हणाला बोलायला. मुरक्यावर का असायची. पत्र आणतो ना बघा इथं बसा. बरं ठीक आहे मित्रांनो. हलकं पत्र आहे. कसं पाहिजे आपल्याला म्हणजे माल किती लांब लांब किती पाहिजे. दर्शक पाहिजे 2-3 फूट. आहे मग तेवढं. मग काय चला एकदा मित्रांनो आपलं आपलं काम करून घेऊ. डिपो वगैरे टाकून घेऊ. आता आपल्यापाशी काय कॅमेरामॅन नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय कंटिन्यू दाखवू शकत नाही. चला एकदा टाकू आणि नंतर टाकू. तर बघा मित्रांनो आपला डिपो टाकणं झालं. सिमेंट पण टाकले म्हणून. हे बघा एक गोणी तिकडे फाडी. हे 3 थर पण ते एका एका गोणीचं नाहीत ना. 7 फूट असले का 7 फूट असल्या मग एक एक गोणी जाते. तर चला एकदा आपलं झालंय टाकणं. याला ते पलटी गिलटी मारू आणि त्याच्यात टाकून घेऊ. थोडंसंच बाकी आहे तेवढं एकदा करू. मित्रांनो झालं आपला माल. तर चला एकदा टोपल्यात भरून घेऊ आणि तिकडे टाकून घेऊ. बेस्ट जुगाड लावले म्हणून. बघा एकदा पत्र लावले म्हणून आणि एक बेस्ट पैकी काय करू एकदा भरू आणि तुम्हाला दाखवत तिथे गेल्यावर टोपलं घेऊ. नंतर टोपलं पण आणले हे असं जुगाड केलं बघा. बेस्ट पत्र टाकले. आता याच्यावर नुसतं टोपलं रिचून द्यायचं म्हणून. केला का इथे फक्त थोडं माल हे झालं म्हणून असं कॉलम हलवायचं लगेच जातो. झालं काय राहिलं आता. अहो आपल्या बांबू असं नाही एखादा ठासर. तर बाबा मित्रांनो आमचं झालंय काम बाबा. डबल लागलं पांढरा. आता कसं करायचं ते पुसून घ्या ना मग. काम मुलीस ना भरलं भलं भलं बघ. ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर कोण राहतं. ट्रॅक्टर दाखवा. आज घ्या तरी पा रस्ते नाही काय नाही काय नाही त्या तरी निसती जमानी द्या दाखी रे. हे झालं ते पण झालं हे पण झालं. आणि मग हाल कसे झालेत मग मलाच मिळणार आता कसं येतं. पांढरे झाले जाऊ दे आता यायचे एकदा बघू काय तर चला.
चला मित्रांनो, आता आपण चाललो घरी बेस्ट पैकी. काय विषय काय आता घरी गिरी जाऊ, लय भूक लागली जोरात. काय खाला काय असलं तर खाऊ, नाहीतर बघू काय करायचं. चलो. तर बघू शकता मित्रांनो, आता मी आलेलो गावात म्हणून. आणि प्रॉब्लेम असा झाला की आमच्या घरी भरायच्यात मिरच्या. आणि मिरच्या भरता भरता ते काय झालं माहिती का, 2-3 पाण्या कम पडल्या म्हणून. त्याच्यामुळे आता मी आलो इकडं गावात मिरच्या न्यायला. ते एकदा काय करू, सॉरी पन्ने नाही लावले, तर तेवढ्या एकदा पन्न्या वगैरे नेऊ, तुम्हाला दाखवतो पन्न्या किती आहेत काय. तर चला. तर एकदा किती 5-7 पन्ने आहेत म्हणून ठेवलेले दाजीच्या घरी. तर तेवढ्या एकदा पन्न्या घेऊ आणि जाऊ घरी. चला तुम्हाला पन्न्या एकदा दाखवतो. तर मित्रांनो, आता हे बघा आपण कुठे ठेवलेत का नाही पन्न्या. लाईट कुठे आहे, लाईट. हां हेच आहे. सापडते एकदा मापून घेऊ किती येतं. कशा मापायचे तुम्हाला सांग का, अशा मापायचे. 1 पुन्हा 2 3 4 5. हां 5 असेल. हां बाईक मिनटा. तर बघा मित्रांनो, आता आपले भेटलेत 5 पान्या. इथे म्हणले 7 आहेत, दाजी म्हणले 7 पान्या आहेत. पण नाही 7 नाही 5च पान्या भरल्या. तर त्याला एकदा फोन लावून सांगू असं आहे म्हणून. तर चला, कारण की या पन्न्या वापस पण द्यावं लागतात ना, काय म्हणणे. तर चला एकदा आता घरी जाऊ आणि डायरेक्ट मिरच्या भरून घेऊ. तर चला. बघा मित्रांनो, अशा पन्न्या भरलेत ना, आणि काटा आहे. तर चला एकदा याला दुकानाकडे नेऊन ठेवू आणि नंतर बघू पुन्हा काय करायचं. तर बघा मित्रांनो, आता बेस्ट मिरच्या वगैरे सगळं भरून झालंय आमचं आणि तिकडे नेऊन पण ठेवले. तर आता काय करू माहिती का, सगळ्यासोबत एकदा जेवण वगैरे करून घेऊ बेस्टपैकी, काय टेन्शन राहणार नंतर पण. तर आता सध्या चाललेत आमच्या घरी पोहे बनवायला म्हणून. तर आता मम्मी तिकडच्या घरात बनवायली, सॉरी आई. हां, तर आई तिकडे घरात पोहे बनवायची. आता एकदा बनविण्या झालं का पप्पाला एकदा फोन लावू, बेस्टपैकी बोलून घेऊ घरी जेवण करण्यासाठी. तर चला, आमच्या इकडे बघा आता किती वाजले, 8 वाजलेत ना, 8ला 15 मिनटं बाकी आहेत. तर संध्याकाळची आणि आमच्या इकडे चालू आहेत पोहे, म्हणजे संध्याकाळी आम्ही खाल्लेत पोहे. तर त्याला तुम्हाला दाखवते बघ कसे बनवलेत काय. तर चला. तर बघा मित्रांनो, असे पोहे केलेत आमच्या संध्याकाळी. एक साईड खिचडी केली, त्याच्यात खिचडी केली आणि याच्यात केलीत पोहे. हा बेस्टपैकी. तर काय करूया, खाऊ पिऊ बेस्टपैकी आणि नंतर भेटू. मित्रांनो, नेमकं जेवण झाले म्हणून बेस्ट पोहे जे खाल्लेत, काय विषय नाही. तर बघू शकता कायच विषय नाही. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.